हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. तर उद्या आई जाणार होती. एक दिवस तुम्हाला माहिती आहे मी ठेवून घेतली, लगेच चालली होती दुसऱ्या दिवशी, पण म्हटलं राहा. तर आता जे काय साहित्य होतं ते घरातून पलीकडून सांगितलेलं होतं आणायला, त्यामुळे ती आणायला चाललेली होती. पण ही पोरं काय तिला सुट्टी देत नव्हती. मला एवढं हसू येतं ना तिचं. ती आली म्हटलं ना की ती ना फक्त आणि फक्त हे वरच्या खाऊवरतीच पैसा खर्च करते. जे मागेल ते द्यायचं. मग ते कुठल्या पोरानं कोण काय मागेल कोण काय नाही, खाण्यापिण्याचंच बरं का. आणि पोरं खाण्यापिण्याचंच मागतात, त्यांना बाकीचं काही घेणं नाही देणं नाही काही नाही. आणि सगळी घेऊन गेली ती, किट्टो सोडली तर चारचे चारी पोरं. आर्यन पण होता तिकडे. मला लई टेन्शन आलं होतं, कारण हार्दिक तिच्या कमरेवर, ही दोन खाली म्हणजे चालत. ते आर्यन रस्ता क्रॉस करा येतोय न येतोय, कारण ही तीन पोरं जे आहेत ना एकामध्ये येतात. आर्यन मोठा झाला आहे, पण ही तीन अजून छोटीच आहेत. सागरची पण अजून छोटीच आहेत. काही कळत नाही, पण जाऊन भरपूर खाऊ घेऊन आलेले आहेत. आणि आई आली म्हणले की पोरांचा चाव असतो. आई कधी पण आली की तिची एक फेरी तर असते. आणि लहान मुलांना आजी आजोबा म्हणलं की पहिली गोष्ट येते खाऊ. मग ते छोटा 1 रुपयाचं चॉकलेट का असे ना, पण त्यांना आजी आजोबाकडूनच मिळतं बघा. आई वडील आपण घालतो ना खाणं पिणं वगैरे, पण वरचं खाणं आपण जास्त देत नसतो बघा. पण आजी आजोबा असे असतात ना की त्यांना काही नाही, आपण देऊ नका म्हणलं तरी देतात. हाय की हार्दिक तो ना बाहेरनं कड्या घालून चाललाय आम्हाला. काय कुणाच्यात जायचं? त्यांच्यात कुणाच्यात? किंड जय मध्ये वे हे बघितलं मी काढलं होतं बघ. चावी होती. हा ते तुझ्या हातातला ते होतं. काय होतं म्हणते मग किंडीजाय गेम म्हणतात काय नसते, लोक म्हणतात खेळणं असते गेम. 40 कपट नसलंय 10 रुपये वर आणि 10च वे 40-50 पण आणतात. काय असते तेव्हा नुसतं असलं खेळणं. चॉकलेट नेन खायला गडीले ताट. जेवणार नाही नुसतं पण चॉकलेट नसतं. अर्धू पप्पी दे. पप्पी जातो जाईल चॉकलेट. पप्पी दे मला. मी एक कॅडबरी बघ माझ्याकडे चॉकलेट मी नाही देणार. चला ताई ना, वरनं साडीचं शूट जे आहे ते पूर्ण आवरून आले. मी जी नेसलेली साडी आहे विचित्रा फॅब्रिकमधली साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये लावलेले. तिकडे रील्स येते 825ला लावलेले आहे. किती वाजलेले आहेत? 10 वाजलेले आहेत. 10 वाजले तरी अजून आमचं चालूच आहे काम. सागरच्या तिकडे जेवण बनवलेलं आहे सगळ्यांसाठी, ऑल फॅमिलीसाठी. कारण का तर आता उद्या जाणार आहेत ते, मग आमचं पण तिकडे बनवले. आणि जेवणाचं मला काही झंझट नव्हतं म्हणून मी त्या वेळात माझं साड्यांचं शूट आवरून घेतलं. आता वरती अजून दादा घड्या घालणं वगैरे आवरणं चालू आहे. मी चालले, आई गेले तिकडं. चला की अजून ते सगळे असेच करायला लागलेत. चल ना किट्टो. ते आर्यन पण वरच आहे, कोणी यायचं लगेच नावच काढत नाही. 10 वाजलं तरी कधी जेवायचं ते. चल पॅन तू. बाय 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 बाय. टीव्हीचा आवाज का चेष्टा. हा त्यांच्या घरात ना लाईटिंग कमी असते भरपूर. अरे आवाज कमी कर. अरे कशी वाटते? करा तुम्ही ताटं करा. काय काय केले जेवायला? बासुंदी काय व्हायला लागले? जा जेवायला दिले ना आर्यांना. तिकडे बाहेर 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 बाहेर. मला कुठं कुत्रीच जाऊ देत नाही ती. काय सांगू तुला? बाय चल. मला कुठे जाऊच देत नाही. कोणाच्या घरी जरी गेले तर मागच चारीच्या चारी येतात. मी प्रेमानं सांगत होते आवाज बंद करायला, केला नाही. कोण आलं बघ आई? अरे दिदी आल्या. आर्यन आर्यन तू डॉगींना घातले आपल्या सगळ्या, मग तरी वरडाय काय लागले मला. हे बारकं बघा की किती दादागिरी करते. मला हसू येत होतं. मी टी व्ही बंद केली का आता दंगा खूप झालेला आहे म्हणून. तर यानं जाऊन चालू केली. काय करतेस ती करात तू. खाना खाणे बघो. कंटाळले जीवाला एकदम असं, म्हणजे काम 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 असं झालं त्याचं. इथं लाईटची जरा कमी येते नाही तू त्याला कमी बल्ब ठेवले बघा, लाईट बिल येते बघा. हा आणि हो सागरच्या घरावर लवकर सोलर बसणार आहे कारण त्याचं मंजूर झालं. माझा अजून कशात पत्त्या नाही. सागरचं झालं 8 दिवसात बसेल. होय तुझ्या सगळे करून घे म्हणजे झालं, पण माझी कागदपत्र दिली नाही ना याने अजून. तुम्हाला ना आमची सगळी एकत्र फॅमिली असल्यानंतर ना थोडा दंगा जास्त येणार, कारण पोरच अशी आहेत ना की सांगूच नका. बघा आता इथं बघा,
आरुष आणि आयुष दोघांची लागली भांडणं. सागर ओरडला. त्यातलं एक जे आहे ते रडलं आणि ते जेवायचं सोडून ते उठून गेलं. असा प्रकार आहे. आणि मुलं बघा कुठेही असू दे, छोटी अशी एक म्हणजे एका लेवलची जर असतील ना, तर मग ते पटतच नाही आहे. बरेच जण म्हणतात ही जुळी आहे ती का, तर नाही, ही जुळी नाही आहेत. थोडाफार अंतर आहे. म्हणजे आयुष आणि आरुषला बरेच जण म्हणतात की बाबा ही जुळी आहेत का, तर नाही, जुळी नाही आहेत. तर आजच्या जेवणामध्ये पुरी आहे, भाजी आहे, सोबत बासुंदी आहे, सोबत ती जी भाजी ती खाली दिसली ना ग्रेव्ही टाईप, ती काजू कुर्मा होता. आणि तर तुम्हाला वाटेल की बाबा यांच्यात पनीर असतं काय, पनीर आहे का, तर नाही, काजू कुर्मा होता. आणि तुमचे दादा कामावरून येतानाच फुल नाश्ता करून आले ते, कारण त्यांचा आठवड्यातून एक दिवस ठरलेला असतो की कामगारांना नाश्ता द्यायचा. त्याच दिवशी ते नाश्ता पण देतात आणि खातात पण. पहिला कसं करायचे की त्यांना नाश्ता दिला की बाकीचा घरी घेऊन यायचे. पण मीच असं म्हणले की बाबा जिथं जिथं ते देत असताना तुमचं तुम्ही खाऊन येत जावा आणि मग घेऊन येत जावा. त्यांच्याबरोबर खायचं नाही आणि घेऊन यायचं याला पण अर्थ नसतो ना. करमणार नाही बघ तू. तर चला ताई ना, पुरी भाजी, श्रीखंड, वरण, बटाटा, भात खायला या. या सगळ्या मला लिखून जेवायला या. आमच्या भावा बहिणीची गोष्ट काढणार आहे. चल की नाही बाबा पटपट. थांब दुसरी गाडी थांब. आईच्या बातच आईची दृष्टी काढण्याची पद्धत बघा. हे मिरचीचं हे होईल काय? खसका येतं का बघूया आपण. ए हात कुठं. ए तर माझं बघ ना अरे उठता की उठणं. मी आणलं नव्हतं साऊंड. बारक्यापणीची आठवण झाली सगळी पहिला. खूप वर्षातून आईच्या हातून आम्ही दृष्ट काढून घेत आहोत. आज काय आईनं ऐकलं नाही, कारण आईचं असं म्हणणं होतं की सगळ्यात जास्त ना पोरांना दृष्ट माझीच होते म्हणते. आणि रसिका पण म्हणत होती की सर्वात जास्त दृष्ट जी आहे जी आईचीच होते, कारण सगळ्यात जास्त आपल्या मुलांवर प्रेम जे आहे ते आईच करते. आणि हे बघा, मी तुम्हाला नजरचं बोलले ना एकदा की मानलं तर आहे, नाही मानलं तर नाही. पण असो, हे क्षण मी तुम्हाला एक शेअर केले, हे काय अंधश्रद्धा म्हणून शेअर केलेलं नाही. याच्यामध्ये एक प्रेम आहे आणि प्रेमच म्हणून बघा. नाहीतर असं विचार करचाल की बाबा ही अंधश्रद्धा आहे आणि कशाला टाकता. हे एक आईचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी तिने ते आमचे दृष्ट काढलेले आहे. आणि तिचं फक्त म्हणणं आहे की ती तिची स्वतःचीच आम्हाला लागते. फुटली का ना पटाडी. ए ते पंखा चालू कर बाळा. कुठला जाळ होतंय ना. मिरच्या फुटते बरं का, लांब व्हायचं. तू बारकं केलंस का सी. नाही तेवढंच आहे. तेच तेवढं ना ते. मुद्दाम करते ती. आज तिनं कोणालाच सोडलेलं नाही. सगळ्यांची लेक, सून, मुलगा, नातवंड. तुमच्या दादाला पण बोलवत होती दृष्ट काढायला. तुमच्या दादा म्हणले कुठले काय दृष्ट बिष्ट, मी नाही काढून घेत म्हणले दृष्ट वगैरे. आम्ही लय हसत होतो. ते त्यांच्या मागं लागलेली, चला चला इकडे ना. ही जी शेगडी आहे ही इलेक्ट्रॉनिक आहे, जास्त काही तामझाम लागत नाही, त्यामुळे इकडेच ही केली. काय काय घेतली होती बाबा, भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. विचारणार दे. आता वर खाली कुठं करते ती. काढणं टाकला लाकडं वर काढू. मी आली वर तर वैतागाला बघा. ही चोऱ्यात मीठ बघते. बस बस काय तिच्या नजर किती काढायला लागले बघा. आता मी चटणी नजर काढायला लागल्या. आई बाजी नजर लागत नाही. जवळ जवळ जोपर्यंत खाट उठत आहे तोवर टाक. बस बाय. आईचीच पडू दे. आईला कसलं पण मुलं असते त्याला प्यारच असते. मग आईची नजर लागते. ते आपल्या डोळ्यात माती पडू दे म्हणून दृष्ट काढायला लागल्या. हे पाहून ना कोणाकोणाला आपले लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी ना ठरलेलं असायचं, रडलं म्हणलं, काय झालं म्हणलं, आजारी पडलं म्हणलं की चला काढा दृष्ट. जनावरांची पण काढतात गावी अजून पण.
सासूच्या डोळ्यात माती पडत आपलं तू काय आम्हाला सगळ्यात नाही लेखी बाळा सुनांना काय नजर लावायचे ठरले काय द्या. द्या की. त्या शेवट सासूना कशाला आल्या बांधणं शेवट काय ए रसा पिवायला खाट उठ जोरात जे अजून पण बघा दृष्ट काढायचं काय जात नाही. आता किती दृष्ट काढते काय माहित मग झाली पोरांची काढली मला म्हणते खाट येत नाही तोवर दृष्ट काढणार. काय सुद्धा खटना आणि सगळ्या ह्याच्यात ना आईच्या डोळ्यात माती पडते आजीच्या डोळ्यात माती पडते. हा आणि ह्याचं घड्याळ बघा हे बघा रसिका आंटीने त्यांच्या घड्याळ घेतले त्यांना पण टिबल तिनं चटणी मिरच्या टाकले. चला हे चल आरू चला तरी पण चेक कर साखर तुमचं चेक करा. कुठे नाही साखर खड्डा पाडणार आहे पुढच्या ह्याच्यात. काय कुणाला मला थांबूच वाटत नाही. लगेच वाढते कोला 15 महिना झाला काय तर निमित्त काढून मी येत्याच सर्व लेकींकडे बोलायला आणि सोनं कशी बसायला जेवायला मला तर थांबूच वाटत नाही. आता एकटं नको वाटतंय तर माणसाचं बरं तिथे वाटतं. माणसात पोरं वगैरे आहेत आयुष आरोस दिदू भैया आता होईल अजून आणि सागर बी मला म्हणतो ये आई आणि जाऊ ती बाबा म्हणतात रातचे दिवस मग मी त्यांना जी बाजरीची भाकरी करून ठेवती आणि उद्या येते म्हणून सांगून एक दिवस राहून उन्हाळा सुट्टीत आम्ही सगळीजण येतो 1 महिन्यावर. या की उन्हाळा सुट्टीत मे महिन्यात नाही येणार. रसिका म्हणत्या मे महिन्यात यात्रा जत्रा आहे पण प्रॉब्लेम काय रसिका मे महिन्यात तिथं घरात थांबू पण वाटत नाही. हा झाडाखाली जाळा मारते जाळा तुमच्या. ही बघा माझं आयुष बाळ आहे आयुष हो ही माझं पिल्लू आहे बघा. लय लाडाचं आहे पिल्लू. आणि ते पलीकडचं आणि ती पण लाडाचंच आहे ग ती बी पिल्लूच आहे ग माझं ती पण माझं पिल्लूच आहे. ते बघा नुसतं रडतय रडतय रडतय. आत्यानं आहे का आत्यानं बघा बरं सागर ही हार्दिक माझा कसा आहे आयुष बोलतोय. आता तुमचं आभार मानलं तुम्हाला भेटली बोलली. आता मी या व्हिडिओचं इथं सेंड करते. टायमिंग किती झाले दाखवते तुम्हाला. 11:15 वाजले. डेली जेवून खाऊन हे टायमिंग आहे. मग आता भले लवकर जेवलं तरी पण दुसरं सगळं आवरून होते. रात्र झाले टायमिंग झालंय झोपवायचं आहे तरी रडायचं आहे. काय नाही नुसतं रडायचं आहे. तर हार्दिक थोडासा रडत होता. काय झालं तर सागरनं JCP आणलेला होता दारात लावलेला होता. पोरं सगळी त्यात गेली आणि त्यात होते आतमध्ये एकदम बारीक असते ना अशी लाल माती होती आणि त्या आयशूनं का आरुनं अशी उधळली आणि ती गेलेली आहे थोडीशी हार्दिकच्या डोळ्यात. अगदी नॉर्मली गेलं आहे पण ते तुम्हाला माहिती आहे डोळ्याचं काम किती नाजूक असतं. तो डोळ्यात काय ड्रॉप घालून घेईना मग त्याच्यासाठी त्याच्या डोळ्यात ड्रॉप घालायसाठी सगळ्या पोरांच्या डोळ्यात ड्रॉप घातला आणि मग कुठं शेवटला थोडंसं हळदूनं टाकून घेतलं. ड्रॉप टाकल्यानंतर कसं की ते जे ड्रॉप टाकल्यानंतर ते पाणी येतं ना डोळ्यातलं तर त्याच्याबरोबर निघते. कधीही मुलांच्या समजा डोळ्यात असं काही गेलं माती वगैरे धूळ तर ड्रॉप टाकला की ती निघून जाते. म्हणजे आम्हाला तरी अनुभव आहे बरं का. त्याला वैताग आणलाय त्या पोराला. आई झोपून टाकावं लागतं ग. एरवी ना म्हणजे आई यायच्या आधी रसिका किट्टो आणि हार्दिक वरच्या बेडरूममध्ये असायची. आता ही सगळी एकत्र आहेत. आरू आयशू सगळी मग ते बेडवर बसत नाहीत. बाहेरच्या हॉलमध्ये आहेत तिथं पण साड्यांचा वगैरे स्टॉक आहे पोर्च वगैरे आहे पण ह्या सगळ्यांनी एकाच जागी झोपायचं आहे. त्यामुळं नाही तर मला काल कमेंट होती की बाबा ताई एक्स्ट्रा बेडरूमची गरज होती. आहे त्याच बेडरूम रिकामे पडलेले आहेत त्याला कोण झोपत नाही आहे.
सासरवाडीची की देशी केळं गोड नाहीत. पहिली केळं होती भारी. पहिली केळं बनवती ना त्या ही केळं चवीला नाहीत. खावा टाईम आंबट लागते. मग देशी केळं आंबटच असतं की. हा पहिली जी केळं आपली केळं बनवती माहिती आहे का? हा आपण ह्याला गेलो लॉकडाऊनला हा हा ती केळं बनवती बघ हा. खतरनाक. अजून पिकायची होती. सासूसारखं आहे का? टाकून देईन खरं कोणाला देणार नाही. तुमच्या दादासारखं आहे काय? नाही हो पुन्हा ते जाणार मला सवड जाणार कशात पाया पडून घेऊन जावायन पाया पडायचं नाही. जावाय होय पडाय पाहिजे की जावायनं. होय जावायन पाया पडायचं नाही. पडायचं मग खरं काय म्हणलीस तू? लेख दिली आणि जावाय पाया पडेल ना तर काय पडू. गळ्यात असला मोठा धोंडा बांधलाय त्याचं काय? जावा घेऊन वागवा.